फ्रेंड्स नमस्कार. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पीच इट मीन्स नॅरेशन हे ॲक्च्युली डायरेक्ट आणि इनडायरेक्ट जे असते कसं चेंज करायचं, आयडेंटिफाय कसं करायचं, नेमकं काय याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असते ओळखण्यासाठी आणि चेंज करण्यासाठी कुठले रूल्स आपण त्यामध्ये वापरू शकतो. तर हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता नीट बघा, पूर्ण बघा, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला नॅरेशन अंडरस्टँडिंग झाल्याच्या नंतर ते बदलवता तर आलं पाहिजेनच, पण बदलवण्यापेक्षा तुम्ही जेव्हा इंग्लिश बोलाल त्यावेळेस तुम्हाला ते त्या सेंटेन्सच्या माध्यमातून बोलताही आलं पाहिजे. तर चला सुरुवात करूया. जसं की शी सेड I love to read books. She said, I love to read books. ठीक आहे. तर हे कोटेशनमध्ये आहे, इन्व्हर्टेड कॉमामध्ये आहे. तर याला आपण डायरेक्ट स्पीच असं म्हणतो आहे. ठीक आहे. सेकंड सेंटेन्स आहे, शरद सेड टू हिज मदर, आय वॉन्ट अ पेन्सिल बॉक्स. शरद सेड टू हिज मदर, आय वॉन्ट अ पेन्सिल बॉक्स. हे सुद्धा डायरेक्ट स्पीचमध्ये आहे. ओके. शी टोल्ड मी दॅट शी वॉज गोईंग टू द पार्क. शी टोल्ड मी दॅट शी वॉज गोईंग टू द पार्क. हे सेंटेन्स, या सेंटेन्सला कुठल्याही प्रकारचं इन्व्हर्टेड कॉमा नाही, कोटेशन नाही आहे. म्हणजेच हे स्पीच आहे कशामध्ये, इनडायरेक्ट स्पीचमध्ये. ठीक आहे. त्यानंतर ही टोल्ड मी दॅट आय वॉज हिज बेस्ट फ्रेंड. ही टोल्ड मी दॅट आय वॉज हिज बेस्ट फ्रेंड. हे आहे इनडायरेक्ट स्पीचमध्ये. तर अशा प्रकारे डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच आपण कशाला म्हणू हे तुम्हाला एक्झाम्पल सांगून नेमकं काय त्यामध्ये असते हे तुम्हाला सांगितलं. तर आता नेमकं आपण सेंटेन्ससुद्धा चेंज करून बघू. ओके. ते पुढल्या भागामध्ये. ओके. बघा, या भागामध्ये आपल्याला सेंटेन्स आपल्याला चेंज करायचं आहेत. ठीक आहे. तर शी सेड आय एन्जॉय प्लेईंग द पियानो. हा एक सेंटेन्स आहे डायरेक्ट स्पीचमध्ये. याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. तर कसं चेंज करू आपण. शी सेड दॅट शी एन्जॉय प्लेईंग द पियानो. ओके. आता याच्यामध्ये काय केलं आपण, जो सब्जेक्ट आहे सी, बरोबर आहे, तो तसाच लिहिला आपण. त्यानंतर रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे सेड ते पण तसंच लिहिलं. ओके. पण यामध्ये दोन सेंटेन्स आहे. ओके, जे इन्व्हर्टेड कॉमानी समोर डायरेक्ट स्पीचमध्ये वापरून त्यांना दोन सेपरेट सेंटेन्स जे केले होते त्यांना आपल्याला जुळवायचं आहे. तर ते जुळवण्यासाठी आपण कंजक्शन म्हणून दॅट वापरतो. ओके. शी सेड दॅट. आता इन्व्हर्टेड कॉमर्स निघून गेले, काढून टाकायचे. आणि काढल्यानंतर ॲक्च्युली पहिला जो सब्जेक्ट आहे हा कोण आहे ते लक्षात घ्यायचं. त्यानुसार स्पीचमध्ये आपल्याला प्रोनाऊन वापरायचे आहेत. ठीक आहे. तर बोलणारी आता नेमकं ती आहे की नाही, मुलगी आहेत. मग त्यानुसार आपल्याला प्रोनाऊन वापरायचं आहे. शी एन्जॉयड. दिलेलं सेंटेन्स कुठल्या टेन्समध्ये ते बघायचं. ओके. आपण जे सेंटेन्स बघितलं ते प्रेझेंट टेन्समध्ये होतं, त्याचा पास्ट टेन्स करायचा आहे. तर पास्ट टेन्समध्ये केलं आपण एन्जॉयड. ओके. प्लेईंग द पियानो. बाकी काहीच चेंज करायचं नव्हतं, कारण चेंज करण्याला एक त्यामध्ये आहेच नाही. जसे तसेच आपण वर्ड्स त्या ठिकाणी वापरले. सेकंड सेंटेन्स, ही सेड टू मी आय हॅव डन द वर्क. सेकंड सेंटेन्स, याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये चेंज करायचं आहे. ही टोल्ड मी दॅट ही हॅड डन द वर्क. ठीक आहे. या ठिकाणी स्पीकर आणि लिसनर आहे, त्यामुळे या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब आपण सेड टूचं टोल्ड वापरलं, कंजक्शन दॅट वापरलं. दिलेलं सेंटेन्स हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, म्हणून इथे पास्ट परफेक्ट केला आपण.
थर्ड सेंटेन्स बघा. दे सेड वी फाउंड द लास्ट की. They said that they had found the lost key. She said to me, I will come to the party. She told me that she would me to the party. She would come to the party. She would go to the party. Okay. He said, you are my classmate. He said, you are my classmate. He said that I was his classmate. Mother said to me, I am baking a cake for you. He said that I was his. Mother told me that she was. Mother told me that she was baking a cake for me. Okay. My sister said I bought a book yesterday. My sister said that she had bought a book the day before. ओके. काही जे शब्द जे नेमके आलेले असतात त्या शब्दांचा सुद्धा शब्दानुसार आपल्याला चेंज करावं लागतंय. जसं ॲस्टरडेचं काय चेंज होतं? द डे बिफोर यासारखं. तर फ्रेंड्स, असं शॉर्टमध्ये नेमकं जेवढ्या सोप्या पद्धतीमध्ये सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगता येईल त्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तर अजूनही यामध्ये काही असं तुम्हाला अडचणी येत असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये तुम्ही त्या अडचणी आम्हाला विचारू शकता. नक्कीच त्या तुमच्या प्रश्नांवर आपण व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत ते सोल्युशन पाठवू. ओके. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये जेवढी चांगली माहिती देता आली तेवढी तुमच्यापर्यंत पोहोचवली. ठीक आहे. तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जे गरजू व्यक्ती आहे, ज्यांना मोबाईल बघून व्हिडिओ बघून अंडरस्टँडिंग होते अशा विद्यार्थ्यांपर्यंत बघा, सेंड करा. ओके. थँक्यू.